नमस्कार मित्रांनो, स्वामी गुरुकृपा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आजचा विषय सिंह राशीच्या व्यक्तींसाठी उत्सुकता निर्माण करणारा आणि विचार करायला लावणार आहे. 25 जून नंतरचा काळ काही लोकांना आयुष्यातील बदलांचा काळ वाटू शकतो. काही वेळा बाहेरचे अडथळे मोठे नसतात, पण आपल्या आसपासच्या परिस्थिती, संवाद आणि अपेक्षा यामुळे गोष्टी वेगळ्या जाणवू शकतात. अनेक दिवसांपासून तुम्ही काही गोष्टींकडे दुर्लक्ष करत असाल, काही गोष्टी मनात ठेवत असाल किंवा काही निर्णय पुढे ढकलत असाल. पण आता काही प्रसंग असे येऊ शकतात की स्वतःला नव्याने समजून घेण्याची गरज वाटेल. घरातच शत्रू हा शब्द इथे प्रत्यक्ष व्यक्ती म्हणून न पाहता गैरसमज, न बोललेले विषय, मतभेद, अविश्वास किंवा स्वतःच्या मनातील संभ्रम यांचं प्रतीक म्हणून पाहता येऊ शकतो. या काळात घरातील वातावरण, संवाद आणि अपेक्षा यामध्ये बदल जाणवू शकतात. एखादी छोटी गोष्ट मोठी वाटू शकते, तर एखादं दुर्लक्षित नातं अचानक महत्त्वाचं वाटू शकतं. त्यामुळे प्रत्येक गोष्टीचा अर्थ घाईत काढण्यापेक्षा शांतपणे निरीक्षण करणं अधिक उपयोगी ठरू शकतं. कामाच्या ठिकाणी, व्यवसायात किंवा वैयक्तिक आयुष्यात काही लोकांना असं वाटू शकतं की आता स्वतःचे निर्णय स्वतः घ्यायची वेळ आली आहे. काही जुने अनुभव आठवू शकतात आणि त्यातून नवीन शिकण्याची संधी मिळू शकते. ज्या गोष्टी आधी अशक्य वाटत होत्या, त्या आता थोड्या स्पष्ट दिसू लागल्यासारखं वाटू शकतात. पण मित्रांनो, या संपूर्ण कथेत सर्वात महत्त्वाची गोष्ट अजून बाकी आहे. कारण आपण पाहणार आहोत, या संकेताबद्दल बोलणार आहोत की ज्यामुळे अनेकांना जाणवू शकतं की खरा बदल बाहेर नाही, तर विचार आणि नात्यांकडे पाहण्यासारख्या पद्धतीत आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आपण आता त्या मोठ्या संकेताबद्दल बोलणार आहोत. मित्रांनो, आता आपण या भागात प्रवेश करत आहोत जिथून अनेक गोष्टीकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलू शकतो. सिंह राशीसाठी 25 जून नंतरचा काळ काही लोकांना असा वाटू शकतो की आजूबाजूच्या घटना अचानक वेगळा अर्थ घेऊ लागल्या आहेत. ज्या गोष्टी आधी साध्या वाटत होत्या त्यामागे आता नवीन प्रश्न निर्माण होऊ शकतात. कधी कधी आपण बाहेर कारण शोधत राहतो, पण खरी अडचण संवादात, अपेक्षांमध्ये किंवा मनात साचलेल्या गोष्टींमध्ये असू शकते. त्यामुळे मोठा शत्रू हा शब्द घाबरवण्यासाठी नाही, तर जागरूक राहण्यासाठी एक प्रतीक म्हणून पहा. एखादा गैरसमज, घाईत घेतलेला निर्णय, न बोललेली भावना किंवा सतत पुढे ढकललेली गोष्ट हेच पुढे जाऊन अडथळ्यासारखं वाटू शकतं. मित्रांनो, या काळात घरातील वातावरणाकडे थोडं जास्त लक्ष देण्याची गरज वाटू शकते. काही संवाद अपूर्ण राहिले असतील, तर ते पूर्ण करण्याची संधी मिळू शकते. काही लोकांना एखाद्या जवळच्या व्यक्तीच्या बोलण्यातून नवीन गोष्ट समजू शकते. पण प्रत्येक गोष्ट संशयाने न पाहता समजून घेण्याच्या दृष्टीने पाहणं अधिक उपयोगी ठरू शकतं. काम, पैसा आणि जबाबदाऱ्या यामध्येही काही बदल जाणवू शकतात. काही लोकांना नवीन संधी दिसू शकतात, तर काहींना स्वतःच्या मर्यादा आणि ताकद नव्याने कळू शकते. या काळात घेतलेले निर्णय शांतपणे आणि विचारपूर्वक घेणं फायदेशीर ठरू शकतं. मित्रांनो, आता आपण त्या टप्प्यावर आलो आहोत जिथे गोष्टींचा खरा अर्थ समजायला सुरुवात होऊ शकते. सिंह राशीसाठी 25 जून नंतरचा काळ काही लोकांना असा जाणवू शकतो की जो इतके दिवस शांत होतं ते आता हळूहळू समोर येत आहे. पण इथे सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येक बदल हा धक्का नसतो. काही बदल हे नवीन सुरुवातीचे संकेतही असू शकतात. कधी कधी आपल्याला वाटतं की अडथळे बाहेर आहेत, पण अनेकदा थांबवणाऱ्या गोष्टी आपण आपल्या सवयी, भीती, जुने अनुभव किंवा न बोललेले विचार असतात. त्यामुळे या काळात स्वतःला प्रश्न विचारण्याची वेळ येऊ शकते. मी कोणत्या गोष्टी धरून बसलो आहे? कोणत्या गोष्टी सोडल्या तर पुढे जाणं सोपं होईल?
घरातील वातावरणात काही लहान बदल मोठे वाटू शकतात. एखाद्या व्यक्तीचं वागणं वेगळं वाटू शकतं. एखादा संवाद विचार करायला लावू शकतो किंवा एखादी जुनी गोष्ट पुन्हा चर्चेत येऊ शकते. पण प्रत्येक गोष्ट वादात बदलण्यापेक्षा समजून घेण्याचा प्रयत्न करणं अधिक उपयोगी ठरू शकतं. या काळात स्वतःच्या निर्णयांवर विश्वास ठेवण्याची गरज जाणवू शकते. इतर काय म्हणतात यापेक्षा आपण कोणत्या दिशेने जातो आहोत हे खूप महत्त्वाचं वाटू शकतं. काही लोकांना जुन्या सवयी बदलण्याची इच्छा होऊ शकते, तर काहींना स्वतःच्या वेळेला आणि शांततेला अधिक महत्त्व द्यावंसं वाटू शकतं. मित्रांनो, आता आपण त्या टप्प्यावर आलो आहोत ज्याची सुरुवातीपासून उत्सुकता होती. घरातच लपला आहे मोठा शत्रू. हे वाक्य ऐकून अनेकांच्या मनात अनेक विचार येऊ शकतात. पण आपण याकडे थोड्या वेगळ्या नजरेने पाहूया. कारण प्रत्येक वेळी शत्रू म्हणजे एखादी व्यक्तीच असेल असं नाही. कधीकधी तो संशय, न बोललेले शब्द, ताण, अपेक्षा किंवा स्वतःच्या मनात साचलेला गोंधळही असू शकतो. सिंह राशीच्या काही व्यक्तींना 25 जून नंतर असं वाटू शकतं की काही गोष्टींकडे आता दुर्लक्ष करता येणार नाही. जे विषय सतत पुढे ढकलले जात होते ते पुन्हा समोर येऊ शकतात. घरातील वातावरणात काही छोटे बदल जाणवू शकतात. संवादाची गरज वाढू शकते. एकमेकांना समजून घेण्याची आवश्यकता जाणवू शकते. या काळात एक गोष्ट विशेष महत्त्वाची ठरू शकते. प्रतिक्रिया देण्यापेक्षा निरीक्षण करणं, एखाद्या बोलण्यावर लगेच निष्कर्ष न काढता थोडा वेळ घेणं, ऐकून घेणं आणि मग निर्णय घेणं अधिक उपयोगी वाटू शकतं. काही लोकांना लक्षात येऊ शकतं की ज्याला ते अडथळा समजत होते ती गोष्ट प्रत्यक्षात बदलाची सुरुवात होती. काम, घर आणि वैयक्तिक आयुष्य यामध्ये संतुलन राखण्याची गरज वाटू शकते. काही निर्णय घाईत न घेता योग्य वेळेची वाट पाहणं चांगलं ठरू शकतं. काही लोकांना स्वतःच्या वेळेला आणि शांततेला जास्त महत्त्व द्यावंसं वाटेल. मित्रांनो, आता आपण त्या शेवटच्या टप्प्यावर आलो आहोत ज्याची सुरुवातीपासून उत्सुकता होती. 25 जून नंतर होत्याचं नव्हतं होणार. घरातच लपला आहे मोठा शत्रू. हे वाक्य अनेकांना मोठं आणि रहस्यमय वाटू शकतं. पण या संपूर्ण प्रवासाचा खरा अर्थ समजून घेताना कधी कधी आपल्याला जाणवतं बदलाची सुरुवात अनेकदा आपल्या विचारांपासून, सवयीपासून आणि संवादातूनच होते. सिंह राशीच्या काही व्यक्तींना या काळात असं वाटू शकतं की आता काही गोष्टी स्पष्टपणे पाहण्याची वेळ आली आहे. जे विषय आतापर्यंत बाजूला ठेवले गेले, जे प्रश्न टाळले गेले किंवा ज्या गोष्टींना महत्त्व दिलं गेलं नाही त्या पुन्हा समोर येऊ शकतात. पण हे घाबरण्याचं कारण नाही, तर स्वतःकडे नव्याने पाहण्याची संधी असू शकते. आणि आता या शेवटच्या उलगड्याकडे येऊया. अनेक वेळा आपल्याला वाटतं की आपल्याला मागे खेचणारा कोणी बाहेर आहे. पण कधी-कधी तो अतिविचार, सततचा संशय, जुनी भीती, न बोललेली अपेक्षा किंवा स्वतःवरचा कमी विश्वास असू शकतो. जेव्हा आपण या गोष्टी ओळखायला सुरुवात करतो, तेव्हा अनेक अडथळे छोटे वाटू लागतात. या दिवसांमध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा. प्रत्येक गोष्टीकडे शांतपणे राहा. संवादाला महत्त्व द्या, घाईचे निष्कर्ष टाळा आणि स्वतःच्या ध्येयांवर लक्ष ठेवा. काही वेळा मोठी उत्तरं बाहेर नसतात, ती आपल्या विचारांमध्ये आणि कृतीत सापडतात. मित्रांनो, जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचला जाईल. आणि आपल्या स्वामी गुरुकृपा या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंटमध्ये जय स्वामी समर्थ लिहा आणि पुढचा व्हिडिओ कोणत्या राशीवर बनवायचा ते कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. ओम नमो आदेश. अलख निरंजन. आदेश आदेश आदेश.